पेपरच्या दिवशी तुमच्यासोबत पण असं होते का? मी तर डायरेक्ट शॉकच होऊन गेले. तर माझे एक्सप्रेशन तर बघा तुम्ही. त्याहून पहिले सांगते, नमस्कार मंडळी, मी आशू. स्वागत आहे तुमचं आशा वेगळ्या दुनियेत. आता हे चिल्ले-पल्ले चालले होते गावाला आणि सॉरी हां 2 दिवस व्हिडिओ नाही आले माझे. कारण आता पेपरामुळे काही व्हिडिओ येत नव्हते. पण आता रेग्युलर व्हिडिओ नक्की येणार. आमच्या काटोलमध्ये एवढे डुक्कर झाले का पहिले डुक्करलाच पकडलं. मग मी माझ्यासाठी मस्त गरम असा चहा केला आणि म्हटलं आज काहीतरी चटपटा खाऊ. चटपटाच्या नावाखाली मी मस्त असा चीजी पास्ता केला. त्यानंतर आई मला मार्केट घेऊन गेली कारण की आज आमच्याकडे मंगळवार बाजार भरतो आणि तुम्हाला खरं सांगतो एक शेतकऱ्यांची अवस्था अगदी खरंच खूप खाली गेलेली आहे कारण की 10 रुपये किलोनी टमाटर. माझा लास्ट पेपर होता आणि तुम्हाला खरं सांगतोय लास्ट पेपरला अभ्यास करायला खूपच कंटाळा येत होता आणि त्यातच त्यांचा व्हिडिओ कॉल येऊन गेला. मग काय गोष्टीत वेळ पण चालले गेलेला. मी म्हटलं अभ्यास केव्हा करेल मी आता मस्त 5 वाजता उठून अभ्यास करायला तर बसली ती पण 1 घंटा अजून झोपूनच घेतलं मी. मग म्हटलं 6 वाजता उठून जाईल. 6 वाजता उठल्यानंतर मी पेपरला गेली आणि पेपर झाल्यानंतर आमचे एक्सप्रेशन असे भयानक होते कारण की आम्ही जे करून गेलो ते एक्सपेक्टेशनच्या बाहेर पेपर आलेला होता. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा पेपर खूपच खराब गेलेला आहे. बस भगवान के भरोसे हमको पास कर दे इतना ही हमने बोला था. आजसाठी इतकंच मंडळी.